पायरी कशी आहे, रुंद आहे, पण त्या पायरीमध्ये काय केलेलं आहे, छोटीशी पायरी दिलेली दिसली. आता ही छोटीशी पायरी दिसणार नाही, त्याची ठोकर लागणार. आणि ही भिंत बघा, आडवी नाही तर क्रॉस दिलेली. म्हणजे ह्या भिंतीवरून जशी पायाची जेवढी जोरात ठोकर लागल तेवढ्याच जोराने त्याचा हात पण इथून काय होणार, निसटणार आणि तो सरळ त्या भिंतीवर किंवा ह्या पायऱ्यावर आदळणार. अलाउद्दीन खिलजीने याला काय केलं, कन्व्हर्ट केलं आणि याच्यामध्ये मस्जिद बनवली. वरचा कळस बघा आणि हा मेन दरवाजा जो आहे याच्यावरचा कळस हे दिसेल. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं, इथं 4 कमानी टाकलेल्या दिसल्या तुम्हाला, 1 2 3 4. जसा शत्रू इथं मध्यभागी आल्यानंतर चहू बाजूंनी वरून त्याला काय केलेले, आक्रमण करण्यासाठी पूर्ण बुरुज बांधलेले आहेत. आणि इथे वर तुम्हाला छोटंसं मंदिर दिसलं वर, ते माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं. आता हे जे समोर मंदिर आहे हे यादवांच्या काळामध्ये जैन मंदिर होतं, 152 स्तंभावर आधारलेले. आजही भारतामध्ये जे उड्डाण पूल बनतात हेच टेक्निक आहे, याला म्हणतात एंटरलॉकिंग किंवा हेमाडपंथी स्टाईल. शहाजहाननी तो हॉल यासाठी बांधलेला आहे की त्याच्या मंत्र्यांसोबत सभा घेण्यासाठी, म्हणून त्याला काय म्हणतात, दिवाणी खास किंवा दरबारे खास. आणि मग भारत स्वतंत्र झाला 1947. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे कोणाच्या ताब्यामध्ये होतं, हैदराबादचा निजाम. आणि त्यावेळेस जे होते गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, पण त्यांनी निर्णय घेतला की हा काही सोडायला तयार नाही, तर लढाईशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी मिलिटरीची फौज जी आहे ती पंजाबवरून पाठवली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पूर्ण प्रांत काय केलं, सरेंडर केलं, म्हणजे ताब्यात दिलं. आणि मग 17 सप्टेंबर 1948 याला म्हणतात हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस. त्या दिवशी भारत सरकारने भारत माताच्या मूर्तीची स्थापना केली आणि ह्या मंदिराचं नाव दिलं भारत माता मंदिर. भारतामध्ये 2 मिनार आहे. पहिला जो आहे कुतुब मिनार, जो कुतुबुद्दीन बादशाहने जो दिल्लीमध्ये बांधलेला आहे. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहे आज दौलताबाद किल्ला बघायला. तर हे पाहू शकता तुम्ही, पाठीमागे दौलताबाद किल्ला दिसतोय. इथेच आपल्याला दौलताबाद किंवा देवगड किल्ल्याची आपल्याला माहिती भेटणार आहे. तर चला आपण सुरुवात करतोय ब्लॉगला आणि आपल्याला पूर्ण ब्लॉग भेटणार आहे. संपूर्ण माहिती जी आहे गाईडकडून आपण घेणार आहे. कसा आहे किल्ला, कशासाठी बांधला होता, कसे काय माहिती आहे आतमधली, सगळे आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि ह्या पहा, इथून सुरुवात होते आपल्या ब्लॉगची. इथंच आपल्याला हे पार्किंग वगैरे पाहायला भेटते इथं ह्या साईडला. आणि इथून आपल्याला एंट्री पाहायला भेटते ह्या अशा पद्धतीची. आणि हा आहे किल्ला. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया. दौलताबाद किल्ल्यामध्ये असं एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं तिकीट घर दिसते. तिकिटाचे दर एकाचा दिलेले 25 रुपये एकाला पैसे येतात आणि गाईड चार्जेस आहेत 2050 रुपये. इथून आपल्याला इकडे जायचे आणि इथून पूर्ण माहिती आपल्याला भेटणार आहे. तर चला गाईड करूया आणि आपण निघूया. देवगिरी किल्ला बघण्यापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरचा इतिहास सांगेल. छत्रपती संभाजीनगर हे 2200 वर्ष जुनं शहर आहे आणि इथं वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं. आणि संभाजीनगरला जे पर्वताच्या रांगा याला म्हणतात सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सर्वात प्रथम सातवाहना, वकटक आणि गुप्ता राजांनी ज्यांनी लेण्या बनवल्या, जे अजिंठ्याच्या आणि पितलखोऱ्याच्या लेण्या. आणि त्यांचा कार्यकाल होता तो 3rd सेंचुरी BC पासून तर 5th सेंचुरी AD पर्यंत. त्याच्यानंतर मग 5व्या शतकापासून तर 12व्या शतकापर्यंत राष्ट्रकुटा, चालुक्य आणि यादवांनी ज्या वेरूळच्या लेण्या बनवल्या. यादव जे मूळचे जे होते ते कर्नाटकचे होते. त्यांची मातृभाषा होती कन्नडा, दुसरी भाषा होती संस्कृत, तिसरी भाषा होती त्यांची मराठी. आणि ते 2 धर्माला मानत होते. यादवांनीच वेरूळच्या लेणी ज्या जैनांच्या आहेत त्या बांधलेल्या. तर हा किल्ला बनवण्यापूर्वी इथे 6 जैन धर्माच्या लेण्या बनवल्या ज्या डोंगराच्या पायथ्याला आहे. आणि त्याचा कार्यकाळ आहे 850 ते 950 AD मध्ये. ही जागा निवडण्याचं कारण असं होतं की यादव जे हे खूप धनवान लोक होते आणि शूरवीर होते. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की हा जो डोंगर दिसतो याची उंची जी आहे 180 मीटर उंच आहे आणि याच्या चौबाजूंनी डोंगर आहे. तर ह्या किल्ल्यामध्ये आम्ही 4 गोष्टीला फोकस करणार आहोत. एक, किल्ल्याची वास्तुरचना, दुसरा इतिहास, तिसरा याच्यामधले प्रेक्षणीय स्थळ आणि चौथा महत्वाचा भाग म्हणजे सुरक्षितता. त्याला म्हणतात डिफेन्स मेकॅनिझम किंवा डिफेन्स स्ट्रॅटेजी. किल्ल्याची सुरुवात जी आहे ही डोंगरापासून सुरुवात केली आणि डोंगराच्या चहू बाजूंनी त्यांनी खंदक बनवला, त्याला खाई पण म्हणतात, जे 70 फूट खोल आहे, 50 ते 65 फूट रुंद आहे. आणि डोंगराचा जो भाग आहे तो पूर्ण त्यांनी नागमोडी आकाराचं बनवलेलं आहे, याच्यासाठी की त्यावर कोणत्याही जनावर एखादा समजा घोरपड
व्यक्ती त्याच्यावर चढू नये म्हणून त्यांनी डोंगराची जी पूर्ण भाग कसा केलेला आहे ते सरळ ठेवलेला आहे आणि नागमोडी आकाराचं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी जे येतं ते कोणत्या नदीचं किंवा एखाद्या तलावाचं नाही, तर हे पूर्ण पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जमा होतं. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये त्यांनी मगरी आणि विषारी साप सोडलेले असायचे. नंतर त्यांना माहित आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये राजाला वाचवणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी आतमध्ये डोंगरामध्ये डोंगर कोरून त्यांनी काय बोलवलं, सुरुंग बनवलेला आहे. आणि तो अर्धा किलोमीटरला कमी आहे. बरं, तो सुरुंग असा बनवलेला आहे की राजा आपल्या कोणत्याही डोलीमध्ये बसून जाणार नाही. त्याच्यानंतर राजा कोणत्याही घोड्यावर जाऊ शकत नाही, कारण त्या सुरुंगमध्ये 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे आणि डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे फक्त सुरुंग जर तुम्ही पाहिला, एखादा डोंगर जेव्हा डोंगरामधून रस्ता तयार करतात तर एक नागमोडी आकाराचा असतो. हा जो आतमधला जो भुयारी मार्ग किंवा सुरुंग बनवला आहे, हा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कोणीही शत्रू आतमध्ये सहजरित्या जाऊ शकत नाही. म्हणजे हे पहिल्यांदा सुरुवात डोंगरापासून सुरुवात केली, खंदक बनवला, त्याच्यानंतर आतमध्ये सुरुंग बनवला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जमिनीवर सुरुवात केली. अशा 5 तटबंदी जमिनीवर आहे, 2 तटबंदी डोंगराच्या वर आहे. आणि ह्या तटबंदी ज्या आहेत सरळ नाही, तर ह्या नागमोडी आकाराच्या आहेत. नागमोडी आकाराचे यासाठी दिले की शत्रू कोणीही सहजरित्या आतमध्ये येणार नाही. आणि वास्तुशास्त्राच्या नुसार जर ह्या भिंती जर सरळ आणि आडव्या जर असल्या तर कधीही पडू शकतात. म्हणून त्याला काय केलेला, असा गोलाकार दिला, म्हणजे स्तंभ झालेला, म्हणजे त्याला काय मिळणार, सपोर्ट मिळणार. त्याच्यानंतर ह्या आतमध्ये जाण्या येण्याचा रस्ता जो सरळ नाही तर नागमोडी आकाराचा दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये जे आहे की टोटल 52 दरवाजे, 52 दरवाज्यापैकी 7 तटबंदीचे 7 दरवाजे महत्वाचे आणि काही दरवाजे शत्रूला फसवण्याकरता बनवलेले. ह्या किल्ल्यामध्ये 2 प्रकारचे खंदक बनवले. एक डोंगराच्या चौबाजूंनी ओला खंदक आणि प्रत्येक भिंतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोरडा खंदक आहे. आणि तो 20 ते 30 फूट, म्हणजे याच्यामध्ये कोणीही शत्रू सहजरित्या आतमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की जसजसं तुम्ही आतमध्ये जाणार भिंती उंच उंच होत जाणार. आणि ह्या किल्ल्यामध्ये येण्या जाण्याचा मार्ग कुठूनच नाही, एकच मार्ग दिलेला जाण्यासाठी आणि येण्यासाठी. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केले की आतमध्ये जर शत्रू जर यशस्वी ठरला तर भूमिगत अशा खोल्या बनवलेल्या, त्याला म्हणतात बंकर्स. म्हणजे किल्ल्याची सुरुवात जी आहे 950 AD मध्ये सुरुवात झाली, 1187 मध्ये पूर्ण केला. म्हणजे या किल्ल्याला बनवण्यासाठी 237 वर्ष लागली. आणि पूर्ण किल्ल्याचा परिसर जो आहे तो 237 एकर आहे. आणि यादवांचा राजा पहिला राजा भिल्लमराज यांनी सुरुवात केली आणि 5व्या शतकामध्ये पूर्ण केला. म्हणजे 5वा जो होता त्यांनी पूर्ण केला. म्हणजे हा किल्ला पूर्ण 1187 मध्ये पूर्ण झाला. आणि त्यावेळेस मग त्यांनी ह्या किल्ल्याचं नाव काय दिलं, देवगिरी. देवगिरीचा अर्थ होतो दैवी ज्ञान. वेळेस यादवांची काय होती, धनवान नगरी आणि राजधानी होती. आणि यादवांचं राज्य कुठपर्यंत होतं, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र. आणि 1260 मध्ये यादवांचा राजा रामदेव राय इथं राज्य करत असताना अल्लाउद्दीन खिलजी हा अफगाणिस्तानामधून आला होता आणि तो दिल्ली आणि मध्य भारतामध्ये आला. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की ही नगरी जी आहे याला पण आपण काबीज केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, बाहेर जेवढी पण लोक वस्ती होती तिथे सर्व लुटायला सुरुवात केली. शंकर देवराय हा गोव्याच्या मोहिमेवर होता आणि तो एकटा होता त्यावेळेस. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. त्याला कसल्याही परिस्थितीमध्ये हा किल्ला ताब्यात घ्यायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं की त्याचा जो सेनापती होता त्याचं नाव होतं मलिक काफर, त्याला लढाईसाठी पाठवलं. आणि ज्यावेळेस त्याला लढाईसाठी पाठवलं पण तो आतमध्ये येऊ शकला नाही, कारण काय जाण्या येण्याचा रस्ता एकच होता. मग त्यांनी काय केलं की त्याला बाहेरच्या बाहेरच पिटाळून लावलं. पण त्याला असं वाटलं की कसल्याही परिस्थितीमध्ये हा किल्ला तर ताब्यात घ्यायचा. म्हणून त्यांनी काय केलं, या किल्ल्याच्या चहू बाजूंनी त्यांनी वेढून ठेवला. आणि बाहेरची जी रसद येत होती अन्नधान्याची सामुग्री, तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा लाच देणं सुरुवात केली. कोणाला, सैनिक लोकांना. आणि जिथे गव्हाचे थैले आहे तिथे भुसाचे थैले आले, जिथं तांदळाचे थैले पाहिजे तिथं मिठाचे थैले, स्टॉक तर येऊ दिला. आणि त्याच्यानंतर 6 महिने पूर्ण सीज करून टाकला. म्हणजे किल्ला पूर्ण वेढून ठेवला आणि बाहेरची जी रसद होती ती पूर्ण बंद केली. आणि मग रामदेवरायचा नाईलाज झाला. मग त्यांनी हा किल्ला त्याला सुपूर्द केला. म्हणजे काही खायला नसल्यामुळे त्यांनी काय करणार. मग शेवटी हा किल्ला जो आहे 1297 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. मग त्याच्यानंतर दिल्लीमध्ये दुसरी सल्तनत बसली होती, तिचं नाव होतं तुघलक डायनॅस्टी. आणि तुघलक डायनॅस्टीचा राजा होता, त्याचं नाव होतं गियासुद्दीन. आणि त्याचा कार्यकाळ होता 1321 ते 1325. आणि त्याचा मोठा मुलगा, त्याचं नाव होतं मोहम्मद बिन तुघलक.
आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू आपलं साम्राज्य कुठपर्यंत घेऊन जा, दक्षिण भारतापर्यंत. आणि तो कुठपर्यंत गेला, आज जे शहर आहे त्याचं नाव आहे वरंगल, जी तेलंगणा स्टेटमध्ये येते. आणि मग तिथे मग त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मग राजधानी त्यांनी दिल्लीवरून इथे आणली 14व्या शतकामध्ये. आणि ह्या किल्ल्याचं नाव काय दिलं, दौलताबाद. आता आपण साईट सीइंग करूया. आता आपण किल्ल्यामधले वास्तुरचना पाहणार आहोत आणि प्रेक्षणीय स्थळ पाहणार आहोत. आता हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे. हे इथून म्हणजे ह्या भिंतीमधून. आणि ज्या वेळेस शत्रू येणार तर तो काय करणार, तो जनावरांसोबत येणार, हत्ती, घोडे, उंट. आणि त्यांना रोखण्यासाठी त्यांनी काय केले, भिंतीच्या आतमध्ये बघा लाकडाचं आडसर म्हणतात किंवा आगळ म्हणतात. आणि ते कसं आहे की भिंतीवरून तो आतमध्ये येऊ शकतो आणि त्याला काढू शकतो, म्हणून त्याला बघा त्यांनी साखळदंडाने बांधलेले आहेत, दिसले. आणि जशी त्याची आतमध्ये प्रवेश झाला तर त्याला 2 रस्ते दिसतात. डायरेक्ट तुम्हाला प्रवेशद्वार दिसतं का, नाही, 2 रस्ते, डावीकडे उजवीकडे. आणि आतमध्ये आल्यानंतर त्याला डायरेक्ट हा बुरुज दिसत नाही. तर हे बांधणी बघा याची साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे शत्रूला पूर्ण आतमध्ये येणार आणि त्याची विभागणी होणार. म्हणजे जशी आतमध्ये प्रवेश झाला त्याची विभागणी झाली, अर्धे उजव्या हाताला जाणार, अर्धे डाव्या हाताला जाणार. म्हणजे त्याला माहिती नाही पडणार कोणता रस्ता कुठं जातो. आणि हा जो बुरुज दिसतो हा टेहाळणी बुरुज आहे. आणि याच्याच पाठीमाग काय, मेन प्रवेशद्वार आहे. ठीक. आणि इकडून जेव्हा तो डाव्या बाजूला गेला तर त्याला काय मिळणार, कोरडा खंदक, म्हणजे काहीच नाही, फसवेगिरीसाठी, म्हणजे डेड एंड. ठीक आहे. या आता आपण किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारासमोर उभे आहोत. इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याला काय, कोरडा खंदक आहे. आता हा दरवाजा बघा, ह्या दरवाजाची बांधणी जी आहे हा पूर्ण सागामध्ये दरवाजा बांधलेला आहे. आणि जर समजा सागामध्ये असला तर याला जाळू शकतात, म्हणून त्यांनी काय केलेलं, लोखंडाच्या पट्ट्या लावल्या. लोखंडाच्या पट्ट्यामुळे काय झालं, दरवाजाची मजबूती झाली. त्याच्यानंतर ते काय केलं की त्यांनी की हत्तीच्या साह्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतील म्हणून त्याला काय लावलेले, खिळे लावलेले. पण दरवाजा कसा आहे, बाहेरच्या साईडला, म्हणजे ते खिळे पण कट करू शकतात. म्हणून त्यांनी काय केलं, आतली जी डिफेन्स स्ट्रॅटेजी ती बदललेली. आणि वर बघा तुम्हाला भिंतीवर कमानी वगैरे दिसतात. म्हणजे त्या काळामध्ये हा जो किल्ला जो बांधलेला आहे की त्या काळामध्ये तोफांची लढाई नव्हती, तर लढाई कशी होती, समोरासमोरची. आणि मग आता ह्या दरवाजाच्या समोर उभे राहिल्यानंतर जसा दरवाजा उघडला तर तुम्हाला समोरची भिंत दिसते. आणि ही भिंत जी आहे गोलाकार बनवलेली. हत्ती हा अवजड प्राणी आहे, तसेच घोडा आणि उंट यांना पुढे मागे सरकण्यासाठी जागा नाही ठेवली. जसाही दरवाजा उघडला तो डायरेक्ट कुठे आदळणार, त्याची धडक त्या भिंतीवर आदळणार. त्याच्यानंतर शत्रूला असं वाटणार दरवाजा आणि भिंत एकाच लाईनमध्ये. त्याला माहिती नाही पडणार की दरवाजाच्या पाठीमागं पण एक खिडकी दिली, म्हणजे तिथं लपून बसायची. आणि प्रत्येक दरवाजामध्ये एक दिंडी दरवाजा असतो. दिंडी दरवाजा यासाठी असतो की कोणी शत्रू सहजरित्या आतमध्ये येऊ शकत नाही, कारण काय, आणि तो सरळ नाही जाणार तर खाली वाकून जाणार. म्हणून साईडला त्यांनी काय केलेलं, पुन्हा दरवाजाला मजबूती राहावं म्हणून एक आडसर लावलेले. आणि त्या आडसरमुळे तो खाली वाकूनच येणार. आणि जशी खिडकी आहे, जशी मान खाली वाकली तिथून लपून बसणार, हातामध्ये तलवार राहणार आणि त्याची मान छाटणार. ठीक आहे. या या इकडे या आणि त्याचा फोटो घेऊन टाका. कोपऱ्यामध्ये ते दिसतं तुम्हाला आडसं, नाही ते पण ती रिंग लावलेली ते दिसते, हा ते घ्या. असं आडसर लावणार. ठीक आहे. म्हणजे एवढं काही सोपं नाही की तुम्ही आतमध्ये येऊ शकता किल्ल्याच्या. आता हे प्रवेशद्वार जे आहे याला महाकोट म्हणतात. हे नंतरची नावं दिलेली. आता बघा जसा दरवाजा उघडला तर डायरेक्ट हत्तीची धडक कुठे बसणार, ह्या भिंतीवर बसणार. त्याच्यानंतर जनावरांना पुढे नाही गेलं पाहिजे. जसं दरवाजाला मजबूती केली तसं जनावरांना रोखण्यासाठी इथे पुन्हा लाकडाचा अडसर टाकलेला आहे. आता ह्या अडसरमध्ये कसं, म्हणजे कशा पद्धतीने त्याला बाहेर काढता येईल. आता याच्यामध्ये बघा इकडची जागा जी आहे ही कमी खोल आहे, इकडची जागा जी आहे एकदम खोल. म्हणजे इकडच्या साईडला ज्यावेळेस तुम्ही ढकलणार तेव्हा तो बाहेर पडणार. आणि पुढे गेल्यानंतर दुसरा दरवाजा जेव्हा येईल तेव्हा याची पोझिशन चेंज होणार. म्हणजे त्याची पोझिशन यासाठी चेंज करणार कारण का शत्रूला माहिती नाही पडलं पाहिजे की हे अडसर कोणत्या साईडला उघडतं. आता जसं शत्रू इथे आल्यानंतर ह्या 2 भिंती दिसल्या तुम्हाला. आता ह्या भिंतीमध्ये फरक आहे का नाही,
आता ही गोलाकार आहे आणि ही चौरस आहे. त्याचं कारण असं आहे की जसा शत्रू आला, जर समजा ह्या गोलाकार कडून येत असेल तर आतला जो सैनिक आहे ह्या भिंतीच्या पाठीमागे लपून बसणार आणि त्याला इशारा करणार की तो तुझ्या जवळ आलेला. म्हणजे पहिला अटॅक किंवा पहिला आक्रमण कोणाचं होणार? आतल्या सैनिक. आता इकडून जर आला तर हा सैनिक त्याला सूचना करणार. आणि ह्या दोन्ही दरवाज्यांचं अंतर त्यांनी यासाठी कमी ठेवलेलं आहे, याचा अर्थ की जेवढे शत्रूसाठी अडथळे निर्माण करणार तेवढा शत्रूचा वेळ जाणार आणि शत्रू सहजरित्या आतमध्ये जाणार नाही. आणि ह्या दोन्ही दरवाज्याचं अंतर त्यांनी यासाठी ठेवलं की हत्ती, ऊंट आणि घोड्यांची जी हाईट आहे, त्यांची जी उंची लांबी, त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे हा पूर्ण एकदम अरुंद रस्ता दिलेला आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला आतमध्ये आले तर तेव्हा तुम्ही पाहिलं की हा बुरुज दिसला फक्त, पण ह्या बुरुजाला जाण्यासाठी आतून शिडी दिलेल्या आहेत. दिसली तुम्हाला? आणि आजच्या काळामध्ये आपण जे काही तंत्रज्ञान यूज करतो त्या म्हणजे जसं की तुम्हाला उदाहरणास्तव सीसीटीव्ही कॅमेरा दिसतो. त्या काळामध्ये पण सीसीटीव्ही कॅमेरा होता, पण काय होतं, इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर नव्हती, वीज वगैरे नव्हती, पण तंत्रज्ञान वेगळं होतं. जसजसं तुम्ही आतमध्ये जाणार तसतशा भिंती उंच होत जाणार. आतल्या शत्रूला बाहेरचं दिसणार नाही आणि बाहेरच्या शत्रूला आतलं दिसलं नाही पाहिजे. आता समोर पुढे गेल्यानंतर पुढे एक भिंत आहे, त्या भिंतीवर बघा तुम्हाला एक बुरुज दिसेल म्हणजे टावर. त्याला बघा तुम्हाला 6 खिडक्या आहे, 2 समोरच्या साईडला, 2 साईडला आणि 2 पाठीमागच्या साईडला. म्हणजे शत्रूची संख्या किती आहे आणि शत्रू आतमध्ये किती येतं तिथूनच त्याला माहिती पडणार. आता ह्या दुसऱ्या दरवाजाला पुन्हा त्यांनी काय केलेलं, इथं अडसर लावलेले. हे पाहिजे दिसलं तुम्हाला? आता याची पोझिशन बघा बदलली का नाही. आता हा दरवाजा तुटला म्हणून त्यामुळे गव्हर्नमेंटने काढून ठेवलेला, पण आजही त्याची बिजागर दिसतात. दिसले तुम्हाला? आता बघा जसा शत्रू आला तर त्या किल्ल्यामध्ये अशी व्ह्यू रचना केलेली, म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शत्रू जसा आला तर त्याला काय करणार, त्यांनी चक्र व्ह्यू करणार, म्हणजे तो मध्ये आला पाहिजे. जसं अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू त्याला चक्रव्यूह करून जसं मारलं, तसंच ह्या किल्ल्यामध्ये 4 जागा अशा बनवले की चक्रव्यूह करणार आणि त्याला मध्ये आणणार आणि चौबाजूंनी त्याच्यावर आक्रमण करणार. जसं की आता शत्रू आतमध्ये आल्यानंतर तो डायरेक्ट दुसऱ्या दरवाजाकडे नाही जाणार, तर तो काय करणार, भिंतीचा सपोर्ट घेऊन पुढे जाणार, म्हणजे लपत जाणार. आणि भिंतीवर काय लावलेले त्यांनी, कमानी आणि चौरस लावलेले, म्हणजे ते इथे लपून बसणार, हातामध्ये दगडाचे गोळे असणार, ते डोक्यावर फेकणार, म्हणजे तो कुठे येणार, मध्यभागी. आणि इथून तुम्हाला एकच दरवाजा दिसतो, दुसरा दरवाजा दिसतो का नाही. म्हणजे इथं पुन्हा त्याची काय म्हणजे फसगत होणार, म्हणजे कन्फ्युजन होणार, त्याला माहिती नाही पडणार, तो काय करणार, डायरेक्ट पडणार तिथे, है ना. या शत्रू आतमध्ये आला तर तो काय करणार, तो भिंतीचा सहारा घेऊन पुढे जाणार. तर ह्या दरवाजाची भिंत आहे ही पुढे कंटिन्युएशन मध्ये पुढे गेलेली. आता ह्या दुसऱ्या दरवाजाची भिंत इथं पूर्ण बंद करून ठेवली, म्हणजे याचं काहीच काम नाही. मग तो काय करणार की आतल्या सैनिकांना जमिनीवर लेवलवर पूर्ण त्याच्यावर निरीक्षण करण्यासाठी किंवा त्याच्यावर देखरेख करण्यासाठी, त्याच्या हालचालीवर नियंत्रण करण्यासाठी, हे पहा तिथं गॅलरी दिसली तुम्हाला, त्याला 5 खिडक्या आहे, म्हणजे त्या गॅलरीतून इकडचं पूर्ण दिसणार त्याला. पहिल्या दरवाजाची जी भिंत पुढे गेल्यानंतर तिथेच त्याच गोलाकार बुरुजामध्ये 3 गॅलरी, एक उजव्या हाताला, एक पुढच्या साईडला आणि एक पाठीमागच्या साईडला. आता बघा इथे तोफा ठेवलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहेत. त्याच्यापैकी जे महत्वाचे किल्ले तिथलचे आणून एक प्रदर्शन म्हणून पर्यटक लोकांना माहिती भेटावी म्हणून त्यासाठी त्यांनी इथं सगळ्या तोफा ठेवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पूर्ण माहिती वगैरे लिहिलेली आणि कोणती तोफ कुठून आणलेली, कधी बनवली, सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता त्या काळामध्ये ते दगडाचे गोळे जे म्हणजे त्याचा उपयोग करायचे, हे पहा याच्यामध्ये छिद्र आहे, त्या छिद्रामध्ये बघा ते दगडाचे गोळे दिसले तुम्हाला. आता इथं शत्रू आल्यानंतर पुन्हा बघा शत्रूला फसवण्याकरता किंवा शत्रूला फसगत करण्यासाठी 2 दरवाजे आहेत, डावीकडचा उजवीकडचा. दोन्ही दरवाजे सारखे आहेत का? हा, म्हणजे हा लांब आहे आणि हा रुंद आहे, म्हणजे त्याला माहिती पडणार नाही कोणता दरवाजा कुठे जातो. म्हणजे इथे पुन्हा त्याची विभागणी झाली, अर्धे इकडे जाणार, अर्धे इकडे जाणार. आता इकडून जे पुढे गेलेले आहे इथे त्यांना एक छोटासा विहीर भेटेल, त्या विहिरीनंतर त्यांना काहीच पुढे नाही भेटलं, म्हणजे पुढे काय खंदक भेटणार. आता इथे आल्यानंतर बघा जसा हा दरवाजा उघडला, याची रचना बघा, ती खिडकीची दिसली तुम्हाला. त्या खिडकी, ती पहिली जी खिडकी आहे त्या खिडकीतून दुसऱ्या दरवाजाला कव्हर करतात. आता शत्रूकडे वेळ नसतो आणि त्याला बघायला वेळ नसतो,
आणि आतले सैनिक त्याला पूर्ण सहूकडून त्याच्यावर काय करतात, देखरेख करतात. ठीक आहे, या. आता बघा, हे जेवढे पण रस्ते जे आहेत हे सर्व नवीन बांधकाम केलेले. जुने रस्ते सर्व तुटल्यामुळे त्यांनी नवीन बांधकाम केलेले. जसाही शत्रू आतमध्ये आला तर पुन्हा याला काय समोर काय दिसतं, भिंत दिसते. म्हणजे ह्या किल्ल्याची रचना अशी केलेली की शत्रूला समोरचा दरवाजा दिसला नाही पाहिजे. आणि प्रत्येक किल्ल्यामध्ये एक चिन्ह असतं किंवा एक वैशिष्ट्य असतं प्रत्येक किल्ल्याची. जसं आता तुम्ही गोलकोंडा फोर्ट मध्ये जर गेले किंवा त्या किल्ल्यामध्ये जर गेले तर तुम्हाला काय की शत्रू जर आतमध्ये आला तर त्याला त्याच्यावर देखरेख करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी ते काय करतात, तिथे दरवाजाच्या तिथे एक दगड ठेवलेला आहे. पण दगड सारखेच दिसतात. तो असा दगड आहे जिथे तिथे उभं राहिल्यानंतर तुम्ही जर टाळी वाजवली तर ती टाळी जी डोंगराच्या म्हणजे किल्ल्याच्या वर पोहोचते आणि सर्व आतले सैनिक काय होतात, तयार होतात त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी. तशीच याच्यामध्ये पण त्यांनी स्ट्रॅटेजी बनवली. जसा शत्रू आतमध्ये आला तर 2 रस्ते दिसतात, डावीकडे उजवीकडे. पण त्याला माहिती नाही पडत कोणता रस्ता कुठे जातो. आता डाव्या बाजूला 3 हत्ती आहे, उजव्या बाजूला 2 हत्ती आहे. दिसले? आता हे 3 हत्ती काय दर्शवतात, पहिले उजवीकडे, मग सरळ आणि डावीकडे. म्हणजे याला जर तुम्ही फॉलो केलं किंवा या दिशेने जर तुम्ही गेला तर किल्ल्याच्या वर पोहोचता. आता इकडे 2 हत्ती आहे, पहिले डावीकडे उजवीकडे. म्हणजे इथून पुढे गेल्यानंतर 1.5 किलोमीटर नंतर तुम्हाला काय भेटेल, कोरडा खंदक. म्हणजे फसवण्यासाठी, बाकी काहीच नाही तिथे. आता इथे तुम्हाला 2 खिडक्या दिसतात. या पहिली खिडकी जी दुसऱ्या दरवाजाला कव्हर केला. आता ह्या 2 खिडक्या डेकोरेशन साठी नाहीये, तर याचा फार उपयोग आहे. मग दुसरी जी खिडकी आहे ह्या भिंतीवरचं कव्हर करण्यासाठी. ठीक आहे, हा. आणि तिसरी जी खिडकी आहे ह्या ग्राउंड लेवल मध्ये त्या जी गोलाकार भिंत आहे तिथपर्यंत कव्हर करण्यासाठी. आणि वरची टावरची जी खिडकी आहे त्याच्या पाठीमागचं कव्हर करण्यासाठी. आता इथे बघा, जशी एंट्री आतमध्ये झाली, जसा प्रवेश झाला, त्याच्या बाजूला तुम्हाला बुरुज आहे. पण हा बुरुज कसा आहे, बाजूला ठेवलेला आहे, दरवाजाच्या समोर नाहीये. आणि वर गॅलरी दिसली तुम्हाला. आता ही गॅलरी मधून ते सर्व म्हणजे किती शत्रू आतमध्ये कुठं कोण चाललं त्याचं निरीक्षण करणं. आणि राजा आणि त्यांचे मंत्री वगैरे ज्यावेळेस आतमध्ये येतात तर ह्या बाल्कनीचा उपयोग त्याचं फुलांनी स्वागत करण्यासाठी. आता इथून पुढे गेल्यानंतर ही पहिली जागा झाली, चक्रव्यूह करून त्यांना हे केलं. आता इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा भिंतच आहे. म्हणजे हे दुसरा सर्कल चौबाजूंनी अटॅक करण्यासाठी. जसा शत्रू इथं मध्यभागी आल्यानंतर चहू बाजूंनी वरून त्याला काय केलेले, आक्रमण करण्यासाठी पूर्ण बुरुज बांधलेले आहेत. पण आता खाली जमिनी लेवलवर त्याला अटॅक करण्यासाठी त्यांनी ह्या भिंतीतून रस्ता काढलेला आहे. आणि ह्या भिंतीमध्ये लपून पण बसणार. आणि जोपर्यंत शत्रू मध्यभागी येत नाही तोपर्यंत त्याच्यावर. आता दुसऱ्या दरवाज्यातून जी विभागणी झाली, इकडूनही त्याच्यावर आक्रमण करणार, वरून तर आहेच आणि खालून पण आहे. आता इथे बघा, तुम्हाला ह्या बुरुजामध्ये छोटे छोटे छिद्र केलेले असे 6 छिद्राची खिडकी दिसली. आता याचाही तसाच उपयोग आहे, डावीकडे, सरळ आणि उजवीकडे. म्हणजे तिन्हीकडे त्याला काय करणार, ते शत्रूवर नियंत्रण ठेवणार. आणि आतमधले जे सैनिक आहे, वरच्या बुरुजावर जे थांबलेले जे सैनिक आहे, त्यांना आतल्या आत त्याच्यामध्ये ते काय करणार, सूचना करणार. पण इथे जो शत्रू थांबलेला आहे त्याला बिलकुल आवाज येत नाही. आता जसं सुरुवात बुकिंग ऑफिस पासून आपण सुरुवात केली तर आतापर्यंत कितीदा विभागणी झाली, 3 वेळेस. आणि इथलचं त्या म्हणजे प्रवेशद्वारापासून तर हा 4था दरवाजाचं अंतर किती कमी आहे. आणि कितीदा डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. आणि मग हा 4था दरवाजाच्या नंतर इथून पूर्ण जो रस्ता आहे हा पूर्ण स्लिपरी बनवला आहे. आणि म्हणजे सगळ्या दगडाच्या कशा चोपड्या टाईल्स टाकलेले आहे. म्हणजे हे कुठपर्यंत आहे, मिनारपर्यंत. म्हणजे याच्यावर घोडे पण धावू शकणार नाही आणि शत्रूही पळू शकत नाही, कारण घोड्याच्या पायामध्ये काय असते, नाल असते. आणि जसं प्रवेशद्वारामध्ये जसा दिंडी दरवाजा पाहिला तुम्ही, एक छोटा दरवाजा, तसंच ह्या 4थ्या दरवाजामध्ये एक छोटा दरवाजा आहे. आता बघा, ह्या दरवाजाला पुन्हा भिंतीच्या पाठीमागं अडसर लावलेले. बघायचं ते दाखवतो, या हे पहा. आता ह्या दिंडी दरवाजाचं म्हणजे ह्या अडसरमुळे तो खाली वाकून येणार, म्हणून ह्या साईडला काय खिडक्या दिलेल्या आहे. म्हणजे इथे काय करणार, लपून बसणार. जशी मान पुढे आली
हातामध्ये तलवार राहणार, त्याची मान छान. आणि ह्या भिंती उंच यासाठी ठेवलेल्या, कारण काय की घोड्यावर बसणारा जो शत्रू आहे त्याच्या उंचीप्रमाणे त्याच्यावर वरून आक्रमण करण्यासाठी ह्या भिंती उंच ठेवलेल्या. आता बघा, दरवाजाचं काम काय आहे की शत्रूला अडवण्यासाठी. आता त्यांचं आता पुन्हा त्यांनी काय केलंय की जनावरांना अडवण्यासाठी त्यांनी पुन्हा लाकडाचा अडसर टाकलेला आहे इथे. आता याची बघा पोझिशन चेंज झाली का नाही. आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण स्लिपरी रस्ता आहे, कुठपर्यंत आहे, त्या मिनारपर्यंत. आता इथे आल्यानंतर पुन्हा मग त्यांनी काय केलं, इथे मंदिर आहे बघा, दिसलं मंदिर. आणि हे कसं आहे, पाश्चिमात्य वास्तुरचना आहे, हे म्हणजे याला साऊथ इंडियन आर्किटेक्चर म्हणतात. आणि हे पूर्ण मंदिर होतं. आणि आता ते काय आहे की मंदिराचं जर तुम्ही वास्तुरचना पाहिली तर हे जर एक दगड आणि दुसऱ्या दगडामध्ये खाचे असतात, याला म्हणतात एंटरलॉकिंग सिस्टीम, किंवा याला म्हणतात हेमाडपंथी स्टाईल. म्हणजे जसा शत्रू इथे आल्यानंतर त्याला कन्फ्यूज करण्यासाठी मंदिर आहे, आणि त्याला असं वाटणार की मंदिरामध्ये काय असणार, खजाना असणार. म्हणजे त्याचं माइंड परिवर्तन झालं, म्हणजे तो तिकडे जाणार. आणि मंदिर असल्यामुळे बाजूला काय आहे, दिवाचा स्तंभ दिलेला आहे, दिसला तुम्हाला. या आता हे बघा, इथून हा जिना आहे, हा कुठं गेलेला आहे, बाहेरून मी तुम्हाला जी गॅलरी दाखवली होती, बाल्कनी, आणि वरचा जो टावर आहे त्याच्यासाठी आतूनच त्यांनी काय केली, शिडी लावलेली इथे. आता बघा, ही जी आहे यादवकालीन विहीर आहे, याच्यामध्ये पायऱ्या पण दिलेल्या आहे. ही 70 फूट खोल आहे. आणि ही विहीर जी आहे ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी ही यादवांच्या काळामध्ये बांधली, आणि हिचं नाव आहे सरस्वती. आणि यादवांच्या काळामध्ये पण ह्या ज्या विहिरीमध्ये आहे, पाणी जे आहे सर्व जमिनीतून येतं. आणि पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे की जे पावसाचं जे पाणी आहे, जे स्लिपरी जो रस्ता दाखवला ना, त्याच्यावरचं पाणी पुन्हा याच्यामध्ये काय होणार, रिहार्वेस्टिंग होणार. हे पाहिजे तुम्हाला दिसलं खिडकी. आणि इथे पूर्ण जे गवत वाढलेलं आहे, इथे पूर्वी सैनिक लोकांच्या राहायच्या खोल्या वगैरे होत्या. आणि इथे जे पायरीचं दिसतं तुम्हाला रस्ता, जे चिंचीचं झाड आहे, तिथून असा सरळ रस्ता होता जो डायरेक्ट जैन मंदिराला जातो. म्हणजे यादवांच्या काळामध्ये जैन मंदिर होतं. म्हणजे ह्या स्लिपरी पाथवरून जायची काही गरज नाही. ही 12व्या शतकातली आहे विहीर. आता बघा, हा पूर्ण त्या तिसऱ्या दरवाजापासून तर हा पूर्ण रस्ता जो आहे पूर्ण स्लिपरी आहे. चोपड्या पूर्ण दगडाच्या टाईल्स बसवलेल्या आहेत. आणि इथं उजव्या हाताला बघा खोल्या दिसतात तुम्हाला. म्हणजे इथे आतले सैनिक लोक लपून बसणार आणि त्यांच्या हातामध्ये दगडाचे गोळे असणार, ते ह्या स्लिपरी पाथवर फेकणार. इथं हा सरळ रस्ता आणि उजवीकडे पण रस्ता आहे. आणि पूर्वी यादवांच्या काळामध्ये पण इकडे बगीचा होता, आजही आहे. आणि त्यांना काय असं वाटणार की बगीचा म्हटल्यानंतर तिथे काय सुरक्षित राहणार, पण सुरक्षितता नाही. या इकडे आता बघा, जसा शत्रू काय आहे, तर इथे काय बगीचा समजून असा पुढे जाणार. आणि इथे अशा भूमिगत खोल्या बनवल्या. म्हणजे यादवांच्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये बघा, हे 12 फूट खोल आहे, 8 फूट रुंद आहे. म्हणजे 5 ते 6 लोक इथं लपून बसतात. आणि जसा शत्रू पुढे गेला, याच्यातून बाहेर पडणार आणि शत्रूवर आक्रमण करणार. अशा पुष्कळशा तुम्हाला इथे अंडरग्राऊंड, याला काय आजच्या काळामध्ये काय म्हणतात, बंकर्स. आणि इथे पुढे गेल्यानंतर मग यादवांच्या काळामध्ये एक जुनी विहीर आहे, तिचं नाव आहे कचेरी. बघायची का. आता ही सर्वात जुनी विहीर आहे, हिचं नाव कचेरी विहीर म्हणतात. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला गोमुखाचं तोंड पण दिसेल तिथे समोर. बघा, बघून जा, दिसलं समोर. ही जास्त खोल नाही, 50 फूट खोल आहे. हे जे पाईपलाईन केलेली आहे ना, हो हो हो, ते पाईपलाईन केलेली पूर्ण असं. म्हणजे त्यावेळेस काय की अंडरग्राऊंड पाईपलाईन असे दिसत नाही ना, आणि म्हणून त्याच्यामध्ये पाणी येते. ब्रिक्स दिसून येतील, वास्तुरचना पण. म्हणजे पूर्वी इथे यादवांचं ऑफिस होतं, म्हणजे कार्यालय होतं. आज त्याचं नाव आहे कचेरी म्हणतात त्याला. आणि मग मुघलांच्या काळामध्ये मग इथेच कचेरीच्या बाजूला एक मस्जिद बनवली होती, पण मस्जिद राहिलेली नाही काहीच. म्हणजे फक्त एकच समोरचा हौद आहे, बाकी काहीच नाही. भारतामध्ये 2 मिनार आहे. पहिला जो आहे कुतुब मिनार, जो कुतुबुद्दीन बादशाहनी जो दिल्लीमध्ये बांधलेला आहे. आता हा जो मिनार आहे,
ह्या मिनाराचं जर तुम्ही वास्तुरचना पाहिली तर याच्यामध्ये हिंदू आणि इस्लामिक दोन्ही पण आर्किटेक्चर दिसून येईल. आणि याची उंची जी आहे 210 फूट उंच आहे आणि हा पूर्ण दगडामध्ये बांधण्यात आलेला आहे. आता याची बांधणी कशी करतात माहिती आहे का तुम्हाला? तर याची बांधणी कशी करतात ते पहिले काय करतात की पहिला खालचा पूर्ण पाया मजबूत करतात, त्याच्यानंतर बाजूला एक जिना देतात आणि मग मधला भाग असं उचलत चालतात. हा जिना पण आणि हा मधला भाग असं करत करत ते काय करतात वर घेऊन जातात आणि त्याच्यानंतर हा जो साईडचा जिना आहे त्याला काढून टाकतात आणि दगड जे आहेत त्याच्यामध्ये इंटरलॉकिंग आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की पूर्ण चुना आणि शंख किंवा शिंपलं यांची पूर्ण पेस्ट करतात आणि त्यांनी पूर्ण प्लास्टर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाल मातीमध्ये त्यांनी रंग दिलेला आहे. आता वरचा जो कळस आहे शिवलिंग आणि त्याच्यावर बघा तुम्हाला कलश ठेवलेला आहे, दिसला? आणि कलश मध्ये काय आहे कमळाचं फूल आणि कमळाच्या फुलावर काय ठेवलेलं आहे अर्धा चंद्र. आणि खाली बघा तुम्हाला हे फ्रंटचं जे स्क्वेअर मध्ये दिसतं ना चौरस आकाराचं, हा जो आर्किटेक्चर आहे हा इस्लामिक आर्किटेक्चर आहे आणि याच्या पाठीमागं जो आर्किटेक्चर आहे तो हिंदू आर्किटेक्चर आहे. आणि हा जो बुरुज आहे हा 1445 मध्ये अब्दुल बहामनी जो विजापूरचा राजा त्यांनी बनवलेला आहे आणि याचं नाव दिलेलं आहे चांद मिनार. आणि ह्या मिनारमध्ये जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्हाला बघा याच्यामध्ये 3 खिडक्या दिलेल्या म्हणजे 3 टावर दिलेले दिसले तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला ब्ल्यू कलरच्या टाइल्स लागलेल्या आणि तो जो रंग आहे किंवा तो जो कलर आहे तो इथे भारतामध्ये नाही भेटत तर त्याला इम्पोर्ट केलेलं आहे. म्हणजे इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये जो दगड मिळतो त्याचं नाव आहे लॅपिस लाजुली, जी अजंठा वेरूळच्या चित्रकलामध्ये पेंटिंग्समध्ये पाहायला मिळते. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा बुरुज म्हणजे टेहाणी बुरुज रात्रीच्या वेळेस चंद्राच्या चांदण्यामध्ये एकदम रिफ्लेक्ट होत होते, खूप छान दिसतं. आणि आपली सैनिक कशी जायची ह्याच्यावरूनच? नाही, ते तिकडून रस्ता आहे ना, ते चिंचेच्या झाडाच्या तिथून इकडून जायची गरजच नाही. आणि जर सैनिक लोकांना जर जायचं झालं तर याच्यावर काय करायचे ते चांबड्याचे चटया टाकायचे, लेदर मॅट्स. 14व्या शतकामध्ये मोहम्मद बिन तुगलकांनी राजधानी दिल्लीवरून इथे आणली. दिसण्यामध्ये खूप मोठा दिसतो म्हणून याला हाती हौद म्हणतात, म्हणजे पाणी साठवण्यासाठी. लोकसंख्या वाढली. समोर जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याला एक आपाश धारा आहे म्हणून एक तलाव आहे, त्या तलावाचं पाणी ह्या हाती हौदामध्ये येतं. आता ह्या हाती हौदामध्ये बघा तुम्हाला जिने वगैरे दिसतात. आता ह्या पाण्याचा उपयोग त्यांना कशासाठी पोहण्यासाठी पण करायचे. मी तुम्हाला गोळकोंड्याच्या फोर्टचं उदाहरण यासाठी दिलं की तुम्हाला माहिती पडायला पाहिजे. कसं आहे टुरिस्ट लोकांना माहिती पडते की बाबा ह्या किल्ल्यामध्ये काय आहे. गोळकोंडा फोर्ट पण असंच आहे. हो, भारतामध्ये 4 किल्ले आहेत जे कोणीही जिंकले नाही, अजिंक्य. त्यापैकी एक देवगिरी, नंतर गोळकोंडा किल्ला, ग्वालियरचा किल्ला आणि मुरुड जंजीर. हे पहा हा रस्ता सरळ आहे, दिसला तुम्हाला? त्या बाजूनी सरळ हा रस्ता इथे येतो. त्या डोंगराची उंची जी आहे 180 मीटर उंच आहे आणि यादवांच्या काळामध्ये वर एक शिव मंदिर म्हणजे एक शिवलिंग आहे आणि संत जनार्दन स्वामीच्या पादुका होत्या. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेले की नंतर पुष्कळसे ॲडिशन्स केलेले, जसं की आता वर बघा तुम्हाला एक मेंढा तोफ दिसते, त्याच्याच बाजूला बघा तुम्हाला 12 खिडक्यांचा एक हॉल दिसेल. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, शहाजहाननी तो हॉल यासाठी बांधलेला आहे की त्याच्या मंत्र्यांसोबत सभा घेण्यासाठी, म्हणून त्याला काय म्हणतात दिवाणी खास किंवा दरबारे खास. इथे वर तुम्हाला छोटंसं मंदिर दिसलं वर, ते माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं. आता हे जे समोर मंदिर आहे हे यादवांच्या काळामध्ये जैन मंदिर होतं, 152 स्तंभावर आधारलेले आहे. आजही भारतामध्ये जे उड्डाण पूल बनतात हेच टेक्निक आहे, ह्याला म्हणतात इंटरलॉकिंग किंवा हेमाडपंथी स्टाईल. आणि मग अलाउद्दीन खिलजीने याला काय केलं, कन्व्हर्ट केलं आणि याच्यामध्ये मस्जिद बनवली. वरचा कळस बघा आणि हा मेन दरवाजा जो आहे याच्यावरचा कळस हे दिसेल. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं, इथं 4 कमानी टाकलेल्या दिसल्या तुम्हाला, 1 2 3 4. आणि मग भारत स्वतंत्र झाला 1947ला, पण महाराष्ट्र
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे कोणाच्या ताब्यामध्ये होतं? हैदराबादचा निजामाच्या ताब्यामध्ये होतं. आणि त्यावेळेस जे होते गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, पण त्यांनी निर्णय घेतला की हा काही सोडायला तयार नाही, तर लढाईशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी मिलिटरीची फौज जी आहे ती पंजाबवरून पाठवली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, हा किल्ला म्हणजे तो पूर्ण प्रांत काय केलं, सरेंडर केला, म्हणजे ताब्यात दिला. आणि मग 17 सप्टेंबर 1948 याला म्हणतात हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस. त्या दिवशी भारत सरकारने भारत माताच्या मूर्तीची स्थापना केली आणि ह्या मंदिराचं नाव दिलं भारत माता मंदिर म्हणतात. आता यादवांच्या काळामध्ये काय करायचे की इथे सैनिक लोकांसाठी ह्या मोठ्या हॉलमध्ये काय करायचे, ते सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे, सभा घ्यायचे. आणि ह्या सभागृहाला 3 दरवाजे, हा मेन प्रवेशद्वार आणि 2 डाव्या आणि बाजूलाही दरवाजे आहेत. आणि इथे जे स्तंभ आहेत ह्या स्तंभावर कलाकुसरीचं काम केलेलं होतं आणि हिंदूंच्या जैनांच्या मूर्त्या होत्या. आणि इथे काय की उजव्या हाताला स्टेज राहायचं आणि याच्या समोर सर्व सैनिक लोक बसायचे. आणि राजाचे मंत्री वगैरे जे आहेत त्यांना बसण्यासाठी हे पाहिजे बेंचेस, ते पण दगडामध्ये आहे आणि पाय ठेवण्यासाठी फुटरेस्ट पण आहे. आणि इथे पूर्ण आवाज जो आहे इको होतो, म्हणजे त्या काळामध्ये पण बघा, म्हणजे या पूर्ण हॉलमध्ये जे काही बोललेलं आहे ते सर्वांना ऐकू आलं पाहिजे. हे पहा मी तुम्हाला दाखवतो. त्या दल लेक मध्ये 4 चिनार आहेत, म्हणून त्याला 4 चिनार. आता इथे बघा हा स्लिपरी पाथ इथं संपलेला आहे, पण इथे बघा ह्या टावर दिसलं तुम्हाला डाव्या बाजूला. आता ह्या टावर मध्ये 6 दरवाजे दिलेले आहेत, 2 समोरच्या साईडला, 2 पाठीमागे आणि 2 मधले. समोरच्या दरवाजांना वर जाण्यासाठी जिना दिलेला आहे, पण तो जिना बघा त्या भिंतीमध्ये असल्यामुळे तो दिसून येत नाही जोपर्यंत तुम्ही जवळ जात नाही. आणि ह्या टावर पासून 4थ्या दरवाजाचं पूर्ण निरीक्षण होतं बघा, म्हणजे इथूनच सर्व माहिती पडते की शत्रूची किती संख्या आहे. आता इथे आल्यानंतर मुघलांच्या काळामध्ये मग हे कारंजे वगैरे बनवले आणि इथे मोठमोठ्याला तोफा ठेवलेल्या येताना तुम्ही बघू शकता. आता इथून समोर पुढे गेल्यानंतर राजांचे जे काही अतिथी पाहुणे वगैरे येऊन राहायचे त्याला म्हणतात आमखास महल. आणि आमखास महलमध्ये भिंतीवर चित्रकला होती आणि पुष्कळशे पर्यटक लोक येऊन त्याच्यावर नावं लिहितात, म्हणून त्यासाठी ते बंद केलेलं आहे. पण ज्यावेळेस ह्या किल्ल्याचं उत्खनन झालं त्यावेळेस हिंदूंच्या, जैनांच्या, बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या, तर तिथे एक प्रदर्शन म्हणून ठेवलेलं येताना तुम्ही बघू शकता. त्याचं वास्तुशिल्प आहे. आणि त्याच्याच पाठीमागं मग मुघलांच्या काळामध्ये शाही हमाम, जिथे राजा राणी वगैरे स्नान करायचे, आणि सैनिक लोकांसाठी पण हमाम बनवले, पण आता सध्या पर्यटकांसाठी म्हणजे ओपन नाही आहे. ठीक आहे, आता इथून आपण सरळ पुढे जाऊया. हे बघा हा जिना दिसला सर तुम्हाला, हे बघा हा जिना आहे जो वर. तर ज्या किल्ला हा 2 विभागामध्ये यांनी बांधकाम केलेलं आहे, जमिनीवरचं बांधकाम आणि त्याच्यानंतर हा जमिनीवरचा किल्ला पण आहे आणि पायऱ्यांचं म्हणजे डोंगरामध्ये पण केलेलं आहे. आता इथून ह्या खऱ्या किल्ल्याच्या पायऱ्या सुरू झाल्या. इथून 750 पायऱ्या आहेत आणि इथे भिंतीमध्ये पुन्हा तुम्हाला अडसर दिसलं तुम्हाला, जे म्हणजे घोड्यांना रोखण्यासाठी. आणि मग जसा शत्रू आतमध्ये आल्यानंतर पुन्हा उजव्या हाताला बघा आतले जेवढे पण स्तंभ आहेत हे पूर्ण जुनं वास्तुरचना आहेत आणि बाकीचं पूर्ण बांधकाम जे एएसआयने बांधकाम केलेलं आहे. म्हणजे जसा शत्रू इथे आला याला काळाकोट म्हणतात. आणि ह्या काळाकोटाचा दरवाजा बघा, याच्या भिंती किती उंच आहेत, म्हणजे ह्या भिंतीवर पण चढणं अवघड आहे, कारण का वर बघा तुम्हाला चौरस आणि कमानी दिलेल्या, म्हणजे तिथे लपून बसणार आणि त्यांच्या हातामध्ये दगडाच्या गोळे असणार. जसा शत्रू पुढे जाईल तर ह्या पायऱ्याची जी उंची लांबी जी आहे म्हणजे ही सहजरित्या वर जाऊ शकत नाही, कारण की याची पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची बांधणी केलेली, म्हणजे घोड्याला पण चढणं अवघड आहे आणि आपल्यासारख्यालाही चढणं अवघड आहे. म्हणजे टोटल 750 पायऱ्या आहेत, म्हणजे इथून पूर्ण पायऱ्याचा भाग सुरू झालेला. आता जसा शत्रू इथे आल्यानंतर पुन्हा त्याचं म्हणजे परिवर्तन करण्यासाठी मंदिर आहे आणि त्याच्यानंतर 2 रस्ते आहेत, डावीकडे उजवीकडे.
पुन्हा त्याचं कन्फ्युजन होणार, म्हणजे पुन्हा फसगत होणार. आणि समोर दरवाजा, जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत आतलं दिसत नाही, जोपर्यंत डावीकडे उजवीकडे जात नाही तोपर्यंत त्याला माहिती पडणार नाही. म्हणजे पुन्हा इथे त्याची काय झाली, विभागणी झाली. इथून पुढे डावीकडे गेल्यानंतर पुन्हा कोरडं खंदक, इकडे पुढे गेल्यानंतर पुन्हा कोरडं खंदक. आता जसं तुम्ही ह्या 5व्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर पुन्हा समोर तुम्हाला काय दिसते, भिंत दिसते आणि दोन्हीकडे 2 दरवाजे. आता हे दोन्ही दरवाजे सारखे नाहीत. पुन्हा शत्रूला कन्फ्यूज करण्यासाठी इथलचा बघा, हा म्हणजे रुंद दरवाजा आहे आणि इकडचा काय लांब दरवाजा आहे. आता याचे बिजागर पण दिसतील. आता जसा शत्रू इथे आला तर त्याला काय आहे की त्याला असं वाटणार की रुंद दरवाजा म्हणजे काय असणार, हा खरा दरवाजा असेल. आणि मग तो आत तोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्याला काय भेटली, भिंत भेटली. म्हणजे हा इथे त्याची फसवणूक झाली, वेळ गेला. त्याच्यानंतर इथे 2 दरवाजा, ह्या दोन्ही दरवाजाचं अंतर त्यांनी कमी ठेवलेलं आहे याच्यासाठी की इथे फक्त कोणी येऊ शकतो, घोडा. घोड्याची लांबी उंचीप्रमाणे म्हणजे त्याला वळण्यासाठी पण अवघड आहे. आणि जागा एकदम कशी केलेली आहे त्यांनी, एकदम निमुळते केलेली. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेली की म्हणजे घोडा सहजरित्या आतमध्ये येणार नाही. आता इथून पुढे गेला म्हणजे ही 3री जागा बघा, म्हणजे हा इथे पूर्ण चक्रव्यूह झाला. चहू बाजूंनी त्याच्यावर आक्रमण करणार आणि तो बाहेर जाण्याचा प्रयत्न कर. त्याला ही खिडकी दिसते बघा, ही जी खिडकी आतून कशी रुंद आहे पण बाहेरून छोटी केलेली. म्हणजे जसा तो ह्या खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, अडकून जाणार. म्हणजे फक्त त्याचं मुंडकं जाणार, धड नाही जाणार. म्हणजे इथे त्याच्या हातामध्ये तलवार राहणार, त्याची मान छाटल्या जाणार. आता इथून पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याला भिंतच आहे पण समोरचा दरवाजा दिसत नाही. या हा पाणी. आता इथे आल्यानंतर पुन्हा मग मध्ये जायचा प्रयत्न कराल तर इथून भिंतीतून रस्ता दिलेला आहे आणि पुढे कमान टाकलेली आहे. आणि ह्या कमानीच्या मुळे समोर फक्त तुम्हाला पायऱ्या दिसतात, पण बाजूला जे लपायच्या खिडक्या ठेवलेल्या आहेत त्या इथून दिसत नाही जोपर्यंत तो कमानीपर्यंत जात नाही. म्हणजे ही जी भिंत आहे ह्या भिंतीच्या लाईनमध्ये आतल्या साईडला त्यांनी काय केलेलं आहे, लपायच्या खिडक्या ठेवलेल्या आहे. या आता बघा, इथून आतले सैनिक सगळे लपून बसलेले आहेत. जसा तो पुढे आला तर 2 खिडक्या आतल्या साईडला आहे. म्हणजे जोपर्यंत तो पुढे येत नाही तोपर्यंत त्यांना ह्या आतल्या खिडक्या दिसत नाही. म्हणजे शत्रू जसा आत इथे आहे, जसं त्याचं इथे एंट्री झाली, दोन्हीकडून त्याच्यावर आक्रमण करणं. पुढे यायचा प्रयत्न केला तर समोर पण खिडक्या आहेत आणि वर पण आहे. म्हणजे चहूबाजूंनी त्याच्यावर आक्रमण करणं. वरचा जो पार्ट आहे बाहेरून दिसत नाही कारण भिंत असल्यामुळं. या कोटातून आतमध्ये आल्यानंतर आता इथं पुन्हा शत्रूला फसगत करण्यासाठी, त्याला कन्फ्यूज करण्यासाठी 2 दरवाजे आणि इथे जिना पण दिलेला आहे. जर त्या जिन्याने पुढे गेल्यानंतर त्याला रंगमहल भेटेल राजाचं. आता सध्या रंगमहल म्हणजे व्यवस्थित नाही, डागडुगीचं काम चालू आहे म्हणून त्यासाठी बंद ठेवलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर डोंगराच्या दगडामध्ये त्यांनी काय 7 टँक्स बनवले ज्याच्यामध्ये त्यांचं अन्नधान्य तिथे साठवून ठेवायचे. त्याच्या पुढे गेल्यानंतर किल्ला बनवण्यापूर्वीच्या म्हणजे 850 ते 950 एडीच्या ज्या लेण्या आहेत त्या जैन धर्माच्या लेण्या आहेत. टोटल 6 आहेत. आणि इथे आल्यानंतर जसं आपण काळ्या कोटाच्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 दरवाजे दिसले. डाव्या बाजूचा दरवाजा कसा होता, रुंद होता, म्हणजे तो फसवेगिरीसाठी. मग आता इथे आल्यानंतर त्यांनी डाव्या बाजूचा दरवाजा कसा दिलेला आहे, छोटा दिलेला आहे आणि इकडचा लांब दिलेला आहे. म्हणजे हा जेव्हा तो दरवाजा उघडेल पण आतमध्ये काहीच भेटणार नाही, म्हणजे इथे फसवणूक झाली. त्याच्यानंतर हा दरवाजाने जसा तो आतमध्ये आला
इथे बघा सुंदरशी वास्तू दिसते. आता ह्या वास्तूवर बघा पोर्सिलेन टाईल्स लागलेले आहेत आणि त्याला असं वाटेल की राजाचा महल असावा. याला म्हणतात चिनी महल. आणि जसा शत्रू आतमध्ये आला त्याला पकडणार आणि त्याच्यामध्ये कैद करून ठेवणार. आणि औरंगजेब हा दिल्लीवरून इथे मध्य भारतामध्ये आल्यानंतर तो कुठपर्यंत गेला, गोलकोंडा किल्ल्यापर्यंत गेला. आणि मग तिथे जो अब्दुल हसन तानाशाह जो राजा तिथे राज्य करत होता त्याला हरवलं त्यांनी आणि त्याला पकडून जेलमध्ये कैद करून ठेवलं मरेपर्यंत. आणि पूर्वीच्या काळामध्ये हे जेल होतं, चिनी महल म्हणतात त्याला. आता आपण किल्ल्याच्या महत्त्वाच्या भागाकडे पोहोचलो आहोत, जिथून किल्ल्याची खरी सुरुवात झालेली. आता इथे बघा तुम्हाला ह्या भिंतीच्या पाठीमागे राजाचा महल आहे आणि शेवटचा जो हैदराबादचा निजाम होता म्हणून याला निजाम महल म्हणतात. पण आता सध्या डागडुगीचं काम चालू आहे त्याच्यामुळे याला पर्यटकासाठी उघडं ठेवलेलं नाही. आता इथे जी तोफ दिसती वर, ही तोफेचं नाव आहे मेंढा तोफ. ही जी मेंढा तोफ आहे याची पूर्ण बांधणी जी आहे वरच केलेली आणि याला जॉईंट्स आहेत. ही जी तोफ आहे औरंगजेबने बांधणी केलेली आणि त्याचं नाव पण पर्शियन लँग्वेजमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे, आलमगीर बादशाह मुझफ्फर औरंगजेब. याचं वजन जे आहे हे 14 टन आहे आणि याची लांबी जी आहे 17 फूट लांब आहे आणि याची दुरी जी आहे 9 किलोमीटर म्हणजे त्या डोंगरापर्यंत. आणि किल्ल्याची तटबंदी जी आहे 8 किलोमीटर आणि ही 180 डिग्री फिरते. आणि पाठीमागं यासाठी फिरत नाही कारण पाठीमागं डोंगर आहे, डोंगराच्या चौबाजूंनी काय खंदक आहे. आता किल्ल्याची जी सुरुवात झाली हे डोंगरापासून झालेली. आता आपण महत्त्वाच्या भागाकडे पोहोचलेला आणि ह्या डोंगर पूर्ण कोरून त्यांनी काय केलेले खंदक बनवले. हा 70 फूट खोल आहे आणि 50 ते 65 फूट रुंद आहे. यादवांच्या काळामध्ये ह्या खंदकावर ना दगडी पूल होता ना लोखंडी पूल होता. तर ह्या खंदकावर त्यांनी काय ठेवायचे, चामड्याचा पूल राहायचा. आणि ह्या चामड्याच्या पुलावर काय आहे की राजा आपल्या डोलीमध्ये पण जात नव्हता ना घोडा ह्या पुलावरून जायचा, कारण का हा पूर्ण असं झोक्यासारखा हा चामड्याचा पूल राहायचा. त्याच्यानंतर जर शत्रू जर आला आणि जर समजा शत्रू जर त्या चामड्याच्या पुलावर जर उभा राहिला तर त्याला पाण्यामध्ये ढकलून द्यायचे आणि पाण्यामध्ये विषारी साप आणि मगरी सोडलेले राहायच्या. आणि औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांनी ह्या खंदकावर हा दगडी पूल 1640 मध्ये बांधण्यात आला. आणि हा दगडी पूल पण असा सरळ नाही आहे, खालीवर आहे, म्हणजे याच्यामध्ये पण अडथळे दिलेले आणि पुढे छोटासा दरवाजा दिलेला म्हणजे एकच व्यक्ती त्या दरवाजातून आत जाऊ शकतो. आणि मग गव्हर्नमेंटनी हा लोखंडी पूल पर्यटकांसाठी बांधलेला आहे. आणि औरंगजेबाच्या काळामध्ये हे 2 बुरुज उजव्या हाताला जे दिसतात तिथे त्यांनी काय केलं, 2 तोफा ठेवलेल्या आहे. आणि ही जी समोरची भिंत जर आडवी आणि सरळ आणि उभी असली आणि बंदुकीची गोळी जर त्याच्यावर पडली तर ही भिंत खाली पडू शकते. म्हणून त्यांनी काय केले, भिंतीची रचना बदललेली. म्हणजे ह्या भिंतीमध्ये त्यांनी 3 त्रिकोण ठेवलेले, एक समोरचा, एक उजव्या हाताला आणि डाव्या बाजूला. म्हणजे बंदुकीची गोळी जरी याच्यावर ह्या भिंतीवर आदळली तरी भिंत खाली पडू शकत नाही. म्हणजे ती भिंतीवर पडणारी जी बंदुकीची गोळी आहे ती काय होणार, स्लिप होणार आणि कोणत्याही दिशेला निघून जाणार. आणि याच्याच पाठीमागं डोंगरामध्ये त्यांनी भुयारी सुरुंग बांधलेला आहे. म्हणजे इथे जर समजा शत्रू जर आक्रमण इथपर्यंत झालं तर राजाचा महल इथं जवळ दिलेला आहे. म्हणजे राजा सुरक्षितेसाठी ह्या भुयारी मार्गामध्ये जाऊन लपून बसणार. ह्याच्यामध्ये काय एकच व्यक्ती आतमध्ये येऊ शकतो. आता बघा ह्या दगडी पुलामध्ये पण त्यांनी काय केलेलं, वर छत ठेवलेलं आहे. आणि ह्या छतामुळे काय की तो आतमध्ये आल्यानंतर पुन्हा डावीकडे उजवीकडे आणि जसा तो वर येईल तर ह्या छत असल्यामुळे त्याची मान वर आल्यानंतर आतला सैनिक हातामध्ये तलवार घेणार आणि त्याची मान छाटणार. आता जसा शत्रू पुढे आला तर इथे काय केलेले त्यांनी ह्या भिंतीमधून रस्ता दिलेला आहे. आता ह्या भिंतीमध्ये काय केलेले त्यांनी, डाव्या बाजूची जी भिंत आहे ह्या भिंतीमध्ये एक स्टॉपर लावलेले आहे. ते भिंतीमध्ये असल्यामुळे त्याला दिसणार नाही. तर शत्रूचं जे लक्ष काय पुढे आणि पाठीमागं राहणार आणि त्याचा पाय इथे ठोकर लागणार आणि तो खाली पडणार. आता ह्या डोंगरामध्ये त्यांनी हा भुयारी सुरुंग बांधलेला आहे. म्हणजे पूर्ण डोंगर करून सुरुंग बनवलेला आहे. ह्या सुरुंगाचे बघा चौकट दरवाजा दिसला तुम्हाला. आता ह्या सुरुंगामध्ये बघा ह्या प्रवेशद्वारामध्ये वर खिडकी दिलेली आहे. आता ही खिडकी फक्त
आतमध्ये हवा जाण्यासाठी आणि शत्रूवर अटॅक करण्यासाठी. जर शत्रू जर इथं उभं राहिलं तर त्या काळामध्ये पण ते काय करायचे, शत्रूवर अटॅक करण्यासाठी त्यांनी अश्रुधूरचा उपयोग करायचे. म्हणजे जसा तो अश्रुधूर जर त्याच्या डोळ्यात गेला तर तो ह्या अंधारामध्ये कसं जाणार. आता हे समोरचा जो वरचं छत खाली पडल्यामुळे तुम्हाला सूर्याचा प्रकाश दिसतो. म्हणजे सुरुवात जशी ह्या भुयारी मार्गामधून सुरुवात झाली तर हा पूर्ण काळोख आहे, पूर्ण अंधार आहे, याच्यामध्ये काहीही दिसत नाही. आता जसा शत्रू आतमध्ये आला तर इथे बघा तुम्हाला ही डोंगराची ओरिजिनल भिंत दिसली तुम्हाला. आता ह्या छताला सगळे तडा गेलेले म्हणून हे गव्हर्नमेंटनी ह्या भिंती बांधलेल्या आहे. म्हणजे शत्रू जसा इथं आतमध्ये आला तर इथे बघा, इथे लपायची जागा आहे, उजव्या हाताला पण लपायची जागा आहे आणि इथे ह्या भिंतीचा शत्रूला कोणताही सपोर्ट भेटत नाही. म्हणजे अंधारामध्ये त्याला भिंतीचा कोणताही सपोर्ट न मिळाल्यामुळे ह्या 2 पायऱ्या दिसल्या तुम्हाला अंधारामध्ये आणि ह्या पायऱ्याला भिंतीचा सपोर्ट नाही. म्हणजे त्याची ठोकर लागणार, तो खाली पडणार. जसाही उभा राहिला पुढे गेल्यानंतर पुन्हा एक पायरी दिलेली, म्हणजे ही पायरीवरून पुन्हा तो काय होणार, पाठीवर आदळणार. पहिले तोंडावर आदळणार, नंतर तो पाठीवर पडणार. ठीक आहे. नमस्कार. आता हा जो भुयारी सुरुंग त्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेला आहे ते हा खाली आतमध्ये म्हणजे डोंगरामध्येच बनवलेला आहे आणि तो जो सेकंड रेलिंग दिसतं ना तिथपर्यंत हा भुयारी सुरुंग आहे. आता हे जे छत आहे, जसं आपण इथून आतमध्ये आलो असंच हे छत पूर्वी दगडामध्ये होतं. 1952 मध्ये हे छत पूर्ण खाली पडलं आणि मग गव्हर्नमेंटने काय केलं की पर्यटकांना सुविधा होण्यासाठी त्यांनी डोंगरातून एक दरवाजा केला आणि ह्या जिन्याला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे टुरिस्टनी म्हणजे पर्यटकांनी हे पूर्ण भुयारी सुरुंग पाहिल्यानंतर इथून पूर्ण त्यांना बाहेर जाण्यासाठी एक्झिट ठेवलेले. पूर्वी हे एक्झिट वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे हा पूर्ण दगडामध्ये पूर्ण बंद होता, म्हणजे पूर्ण छत होतं इथे. तर पूर्वी इथे काय होतं, इथे एक दरवाजा आणि इथे एक खिडकी. आता इथे तुम्हाला दिसून येईल की एक दरवाजा आणि एक खिडकी. तर शत्रू काय करणार, पहिले तो खिडकीतून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. तर आतमध्ये जेव्हा येईल तर आतले सैनिक काय करणार, ह्या भिंतीच्या पाठीमागे लपून बसणार आणि जसा तो शत्रू आतमध्ये आला तर त्याची मान पुढे येणार, आतमध्ये त्याची तलवार राहणार आणि त्याची मान छाटणार आणि ही जी खिडकी आहे ही खंदकाला कनेक्ट केलेली. म्हणजे तो काय करणार, त्या खंदकामध्ये फेकून देणार आणि जोपर्यंत ते दरवाजा उघडत नाही तोपर्यंत त्यांना माहिती नाही पडणार आतमध्ये काय घडतंय. कारण का हे पूर्ण छतामध्ये पूर्ण बंद आहे आणि त्यांना असं वाटणार की बाबा एक एक यशस्वी होत गेले. आणि मग दरवाजानंतर त्यांनी काय केलेलं आहे की खाली पायऱ्या दिलेल्या आहे. अंधारामध्ये ह्या पायऱ्या दिसणार नाही, डायरेक्ट ह्या भिंतीवर पडणार. आणि जसा शत्रू इथे आला, इथे आल्यानंतर त्याची फसवणूक करण्यासाठी इथे आल्यानंतर बघा त्यांनी छतातून खिडकी दिलेली आणि खिडकीमधून तो सूर्याचा प्रकाश दिसेल. दिसलं तुम्हाला. आता इथे आल्यानंतर त्यांनी काय केले, शत्रूवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी काय केले, इथं गोखरू माहिती आहे तुम्हाला, म्हणतात गोखरू. हे गोखरू जे आहे याला 4 काटे असतात आणि त्यांनी काय केलं, असेच जे आहे ते लोखंडाचे बनवले. 3 काटे काय खाली जमिनीमध्ये रुततात आणि एक काटा जो आहे तो वरती असतो. तर त्यांनी असे लोखंडाचे बनवले आणि ह्या जमिनीवर अंथरून ठेवले. अंधारामध्ये ते त्याला दिसणार नाही. त्याला तो इथे खिडकी, इथे खिडकी, इथे खिडकी. म्हणजे जसा शत्रू इथे आला वरून त्याच्यावर गरम तेल फेकणार. त्याच्यानंतर हा प्रवेशद्वार आहे, याला दरवाजा नाही, फक्त जाण्याचा रस्ता दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलेले, ही पायरी जी आहे ही रुंद ठेवलेली आहे. अंधारामध्ये ही पायरीची ठोकर लागणार आणि त्याचा गुडघा कुठे आपटणार, दुसऱ्या पायरी. ठीक या. आता इथे आतमध्ये आल्यानंतर आता दोन्ही बाजूला भिंती आहेत आणि हे स्तंभ वगैरे काहीच नव्हते. हे जे पिलर्स दिसतात तुम्हाला हे नंतर बांधकाम केलं, कारण हे समोरचं जे छत खाली पडल्यामुळे गव्हर्नमेंटनी इथे बघा तुम्हाला तडा गेलेले दिसले. आता इथे त्याच्यामुळे त्याला सपोर्ट दिलेले. जसा शत्रू इथे आला, पायरी खाली दिलेली आहे, अंधारामध्ये दिसणार नाही, पुन्हा तो पाठीवर आदळणार आणि समोर जी खिडकी जी दिलेली आहे त्या खिडकीतून त्याला सूर्याचा प्रकाश दिसेल आणि इथे
समोर तुम्हाला पायऱ्या दिसतात आणि उजव्या हाताला पण पायऱ्या दिसतात आणि ह्या अंधारामध्ये ह्या पायऱ्या दिसणार नाही आणि ह्या पायऱ्या कशा वरच्या लेवलला दिलेल्या आहेत म्हणजे ह्या त्याला भिंतीचा सपोर्ट नसल्यामुळे तो ह्या पायऱ्यावरून काय पडणार कारण सूर्याचा प्रकाश बघितल्यानंतर अंधारातलं काहीच दिसत नाही म्हणजे तो आपोआप त्या पायऱ्यावर पडणार आणि समोर बघा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी समोर पण पायऱ्या आहे आणि उजव्या हाताला पायऱ्या आहे म्हणजे त्याला रस्ता समजणार नाही कोणता रस्ता आतमध्ये जातो ठीक आहे. आता इथे उभे राहिल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की आम्ही डोंगराच्या खालच्या तळामध्ये आहोत. बघा याची उंची बघा तुम्हाला दिसली आणि ही खिडकी जर त्यांना द्यायची असती तर रुंद दिली असती पण ही शत्रूला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी सूर्याचा प्रकाश इथे टाकलेला आहे आणि सूर्याच्या प्रकाशातून अंधारामधलं काहीच दिसत नाही. इथे बघा तुम्हाला खिडकी आहे इथे लपून बसणार आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये काय राहणार गरम तेल ते त्याच्या डोक्यावर फेकणार आणि हा रस्ता आणि हा रस्ता दोन्ही कन्फ्यूज आहे की नाही ठीक आहे. या आता इथे आल्यानंतर ही जी फ्लोरिंग आहे ही ओबड धोबड बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला एक छोटीशी पायरी आहे ही अंधारामध्ये पायरी दिसणार नाही. ही जी पाठीमागे जी पायरी दिसते ही अंधारामध्ये दिसणार नाही आणि तो त्याची पाय सटकणार आणि तो पाठीवर आदळणार. इथे आल्यानंतर बघा पुन्हा इथे खिडक्या दिलेल्या दिसल्या तुम्हाला इथे पण खिडकी आहे आणि इथे एक पायरी दिलेली आहे. ही पायरी कशी आहे रुंद आहे पण त्या पायरीमध्ये काय केलेलं आहे छोटीशी पायरी दिलेली दिसली. आता ही छोटीशी पायरी दिसणार नाही त्याची ठोकर लागणार आणि ही भिंत बघा आडवी नाही तर क्रॉस दिलेली म्हणजे ह्या भिंतीवरून जशी पायाची जेवढी जोरात ठोकर लागल तेवढ्याच जोराने त्याचा हात पण इथून काय होणार निसटणार आणि तो सरळ त्या भिंतीवर किंवा ह्या पायऱ्यावर आदळणार. आता इथे लपायसाठी जागा ठेवलेली दिसली तुम्हाला आणि इथे दगडाचा टेबल ठेवलेला आहे म्हणजे ह्या टेबलवर त्यांचे जेवढे पण हत्यारं वगैरे जे काही असतील ते इथे ठेवायचे ते. आता इथपर्यंत तुम्ही कसं आहे की मोकळ्या जागेने आले. आता इथून डिफेन्स स्ट्रॅटेजी म्हणजे जागा अजून काय होणार निमुळती होत जाणार. आता ह्या भिंतीमधलं आणि ह्या भिंतीमधलं अंतर बघा म्हणजे ह्या पायरीहून जेव्हा अंधार असल्यामुळे काय होणार ह्या पायरीहून सटकणार डायरेक्ट त्या भिंतीवर आपटणार ठीक आहे. या इकडच्या साईडला या. आता बघा ह्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या भुयारी सुरुंगमध्ये 4 पार्ट आहेत. आता त्याच्यापैकी हा पहिला पार्ट संपलेला आहे. आता हा दुसरा पार्ट इथून सुरू होतो असं या इकडे. आता इथे बघा ह्या दुसऱ्या पार्टमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये एक पायरी वर आहे एक पायरी खाली आहे. आता पहिल्याच्या भागामध्ये काय होतं दरवाजा आणि खिडकी एका लाईनमध्ये होत्या आणि दरवाजाच्या खाली काय होतं पायऱ्या होत्या. आता इथे बघा ह्या पायरी जशी त्यांनी पुढे टाकलं इथे खिडकी दिलेली ह्या खिडकीमध्ये लपून बसणार जसा पाय पुढे टाकला हातामध्ये तलवार राहणार त्याची पाय छाटणार आणि ही खिडकी खंदकाला कनेक्ट केलेली म्हणजे डायरेक्ट खंदकामध्ये फेकून देणार. आता गोखरू पूर्वी काय होतं पहिल्या भागामध्ये गोखरू खाली जमिनीवर होता. आता याची पोझिशन चेंज झाली. आता हा जो दुसरा पार्ट आहे पूर्ण गोलाकार दिलेला आहे म्हणजे हा गोखरू काय केलं ह्या भिंतीवर लावून ठेवणार आणि त्याच्यावर काय विष राहणार म्हणजे ह्या गोलाकारमध्ये त्याची बॉडी आपोआप ह्या भिंतीवरून त्या भिंतीमध्ये म्हणजे चालणं अवघड होणार आणि हळूहळू त्याच्या शरीरामध्ये काय होणार विष जाणार ठीक आहे. या आता तुम्ही इथे उभे राहा आणि इथून बघा ह्या खिडकीतून तुम्हाला खंदक दिसतो दिसला. आता हा जो खिडकी आहे ही छोटी यासाठी बनवली कोणीही पर्यटक खाली पडू नये म्हणून. एक एक करून इथे उभे राहून बघू शकता तुम्ही ठीक आहे. आता इथपर्यंत आपण डोंगराच्या आतमध्ये शिरलो. आता इथून आम्ही डोंगराच्या पोटामध्ये जाणार आणि जेव्हा आम्ही पोटामध्ये जाणार तेव्हा आमचा श्वास काय होणार गुदमरणार म्हणून त्यांनी इथे खिडकी दिलेली दिसली तुम्हाला. आता आपण डोंगराच्या मध्य भागामध्ये म्हणजे पोटामध्ये आलेलो. आता तुम्ही बघा तुमचे मोबाईलचे टॉर्च बंद करा आणि बघा किती काळोख आहे
दिसतं काही पण? म्हणजे प्रवेशद्वारापासून तर इथपर्यंत हा पूर्ण काळोख आहे. फक्त जी छतावरून खिडकी दिलेली सूर्याचा प्रकाश, बस तेवढाच उजेड आहे, बाकी काही दिसत नाही. आणि हा गोलाकार आहे बघा. म्हणजे जसं सुरुवातीला दरवाजातून जसं सुरुवातीला दरवाजातून भिंतीतून जसे जनावर आतमध्ये येणार, तर जनावरांचे काय होणार? जनावर काय होणार की त्या भिंतीवरून डायरेक्ट दरवाजा उघडल्याबरोबर ह्या भिंतीवर आदळणार. तसंच आता त्यांनी काय केलं, शत्रू स्वतःहून ह्या भिंतीवर आदळत चालणार. आली स्ट्रॅटेजी लक्षात? ठीक आहे, या. आता हा दुसऱ्या भागामध्ये पुन्हा त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहे. आता ह्या पायऱ्या टोटल किती आहेत? 25 पायऱ्या. एक पायरी चांगली आहे, एक पायरी चोपडी दिली नाही, स्लिपरी ठेवलेली, म्हणजे अंधारामध्ये दिसणार आहे. तुम्ही मोबाईलची टॉर्च बंद करा आणि बघा तुम्हाला पायऱ्या दिसतात का? या. आता याच्यामध्ये बघा, डाव्या बाजूला पायऱ्या सोडू शकतो, कारण काय, डाव्या बाजूच्या पायऱ्या काय आहे की कमी याच्या आहेत, म्हणजे उंच नाहीत. पण उजव्या बाजूच्या पायऱ्या काय आहे, उंच दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या बाजूने सहजरित्या चढू शकतो. उजव्या बाजूने जर प्रयत्न केला तर त्याचे गुडघे कुठे आपडणार? दुसऱ्या पायरीवर आपडणार. ठीक आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये राजा आणि त्यांचे सैनिक लोक जर यायचे असले तर ते असे दिवा लावायचे इथे. आणि आता या समोर थोडं, आता हे ह्या पायऱ्यामध्ये ही पायरी दिसली तुम्हाला? म्हणजे ही काही पाण्यामुळं किंवा कशामुळं नाही, तर हे पर्पजली त्यांनी बनवलेले. अंधारामध्ये त्याची ठोकर लागणार, तो स्लिप होणार आणि तोंडावर आदळणार. ठीक आहे. बघा, हा पूर्ण आपण डोंगराच्या पोटातून आतमध्ये येत आहे. पूर्ण डोंगरामध्ये हा कोरून बनवलेला आहे, भुयारी सुरुंग. आता आपण 2 भाग संपले याच्यातले, ह्या सुरुंग मधले 2 भाग. आता हा तिसरा भाग. आता पूर्वी हा दरवाजा नव्हता, तर मी खालील जो जिना दाखवला होता, हा पर्यटकासाठी त्यांनी हा दरवाजा बनवून हा जिना बनवलेला खाली जाण्यासाठी, एक्झिट वाईज. पूर्वी हा पूर्ण बंद होता. म्हणजे शत्रू इथे आल्यानंतर त्याला 2 रस्ते आहेत, डावीकडे उजवीकडे, आणि भिंती आहे. आणि भिंतीचा सपोर्ट घेऊन तो पुढे जाणार. याच्या पाठीमागची जी फ्लोरिंग आहे, म्हणजे जमीन जी आहे ती ओबडधोबड ठेवलेली, आणि तो इथून पुन्हा फिरणार आणि त्या ओबडधोबडमध्ये काय होणार, तो एक दुसऱ्याच्या अंगावर आदळणार आणि शत्रू समजून एक दुसऱ्यालाच मारणार आणि फिरून वापस इथंच येणार. याला म्हणतात भूलभुलैया. हा तिसरा भाग. ठीक आहे. या. ही फ्लोरिंग बघा, अंधारामध्ये दिसेल का त्याला? हा, आता इथे बघा, आता हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या भुयारी सुरुंगमध्ये 4 प्रकारचे विभागणी केली, 4 भाग आहेत. याच्यापैकी हा तिसरा भाग संपलेला आहे. आता हा चौथा भाग. आता ह्या चौथ्या भागामध्ये 65 पायऱ्या दिलेल्या आहे. इथून बघा, तुम्ही इथे उभे राहा आणि इथून ह्या दरवाजाच्या चौकटीमधल्या गॅपमधून वर बघा, तुम्हाला त्या पायऱ्याला रेलिंग्स लावलेले आहेत. पूर्वी ह्या पायऱ्याला कोणत्याच प्रकारच्या रेलिंग्स किंवा कठडे नव्हते. आता ह्या 65 पायऱ्यामध्ये शत्रूवर आक्रमण करण्यासाठी काही लपायच्या खिडक्या दिलेल्या आहेत आणि शत्रूला फसवण्याकरता एक मोठा दरवाजा म्हणजे खिडकीसारखा दिलेला आहे. मग तो काय करणार, त्या दरवाजातून असं बाहेर डोकावून पाहणार आणि डोकावून पाहिल्यानंतर पाठीमागून त्याला ढकलणार आणि डायरेक्ट त्या खिडकीतून खंदकामध्ये फेकून देणार, किंवा त्याला म्हणतात कडे लोट. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय की शेवटी दरवाजा हा लाकडाचा नाही तर त्यांनी केलेला लोखंडाचा दरवाजा. आणि लोखंडाचा दरवाजा असल्यामुळे त्यांनी काय केले की त्या लोखंडाचा दरवाजा जो आहे तो स्लायडिंग दरवाजा आहे. म्हणजे त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये पण स्लायडिंग दरवाजा होता. आणि त्या दरवाजाच्या पायथ्याला गंधक ठेवणार म्हणजे विषारी,
आणि मग तो काय करणार, आपला जीव वाचवण्याकरता पुन्हा वापस इथे येणार। इथे आल्यानंतर ह्या भिंतीचा सपोर्ट घेऊन पुढे जाणार। आता ही खिडकी ओपन आहे म्हणजे उघडी आहे, आणि मग इथे काय करणार, तो थंड हवा येणार, कारण त्याचा एक जीव वाचवण्यासाठी तो इथे आलेला आहे। आणि ही ओपन असल्यामुळे तो पुढे जाणार। अंधारामध्ये जसा पाय पुढे टाकला तो डायरेक्ट 150 फूट खोल खंदकामध्ये पडणार। याला म्हणतात मौत का कुआ। आता ह्या तिसऱ्या पार्टमध्ये खिडकी आहे जी खंदकाला कनेक्ट केलेली आहे। चौथ्या पार्टमध्ये पण खिडकी आहे जी खंदकाला कनेक्ट केली, म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये खिडकी जी आहे ही खंदकाला कनेक्ट केली। आणि मग आता हे गव्हर्नमेंटने बंद केलेले, कोणीही पडू नये। त्याच्यानंतर हा चौथा पार्ट संपल्यानंतर 65 पायऱ्या संपल्यानंतर पुन्हा जर शत्रू सक्सेसफुल झाला किंवा यशस्वी ठरला तर पुन्हा एक डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे, पुन्हा एक अशीच खिडकी ठेवलेली आणि त्याला असं स्लोप दिलेला आहे, म्हणजे त्याला पकडणार आणि डायरेक्ट त्या खंदकामध्ये फेकणार। आणि पूर्वी गव्हर्नमेंटने इथे एक तवा ठेवलेला असायचा, ज्याच्यामध्ये त्यांनी गरम तेल गरम पाणी करायचे। आता ते तवा काढून ठेवलेला आहे, कारण काय पर्यटक लोक आपल्या मुलाला बसून फोटो घ्यायचे म्हणून त्यासाठी ते काढूनच ठेवलेले। आणि ह्या 65 पायऱ्या संपल्यानंतर म्हणजे डिफेन्स स्ट्रॅटेजी संपते। आता 400 पायऱ्या म्हणजे 200 पायऱ्यानंतर गणपतीचं मंदिर, त्याच्यानंतर वर 200 पायऱ्यानंतर तुम्ही बारादरी, जे शहाजहाननी हॉल बनवलेलं मीटिंग हॉल, तो राजाचा महल वगैरे काहीच नाही, फक्त एक सभा घेण्यासाठी एक मीटिंग हॉल आहे। आणि वर मग दुर्गा तोफ आहे आणि संत जनार्दन स्वामीच्या पादुका आहे आणि एक शिवलिंग, बस एवढंच बघण्यासारखं। बाकी इथं वर काही बघण्यासारखं काही नाही। आणि आता ही पर्यटकांना दिलेलं आहे, ठीक आहे। आता बाहेरचं मी एक्झिट दाखवतो, त्याच्यानंतर फ्री करतो। हा, इथून फिरून वापस हा तिसरा भागातला बुलबुल आहे। आता बघा त्या 65 पायऱ्यामधली ती खिडकी आहे बघा, आता ती गव्हर्नमेंटने बंद केलेली, म्हणजे त्याला म्हणतात कडेलोट, म्हणजे तिथून पकडायचे डायरेक्ट ह्या खंदकामध्ये फेकून द्यायचे। आता ही शेवटची तटबंदी आणि शेवटचा दरवाजाही दिसतो। ह्या दरवाजातून शत्रू जरी येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला खंदक हा पार करणं आहे। आता ही डोंगराची भिंत मी तुम्हाला सांगितलं खालीवर आहे, नागबोडी आकाराची, आणि एकदम चोपडी ठेवलेली आणि सरळ आहे, म्हणजे याच्यावरून चढणं अवघड आहे। याच्यावरून जर स्लिप झाला तर डायरेक्ट तो मगरीच्या तोंडात जाणार, कारण मगरी आणि विषारी साप सोडलेला आहे। आता ही तटबंदी अशी पूर्ण ते तो डोंगर दिसतो ना, त्या डोंगराचा जो घाट दिसतो तिथपर्यंत कंटिन्युएशन मध्ये आहे। आणि इथून बघा तुम्हाला खाली बघा चौथ्या दरवाजेची कमान दिसली, म्हणजे इथूनच शत्रूची संख्या माहिती पडते की किती शत्रू आतमध्ये येत आहेत। आणि हा जिना आहे जो बाहेर पडण्यासाठी, म्हणजे हा नवीन गव्हर्नमेंटने बांधकाम केलेलं आहे। आणि आता जाताना तुम्हाला हा पूल पार करायचं, त्याच्यानंतर जाताना मेंढा तोफ आणि मिनारच्या समोरच्या ज्या काही मोठमोठ्याल्या तोफा ठेवलेल्या ते बघायच्या, आणि मिनारच्या पाठीमागं जे तुम्हाला हमखास महल जे सांगितलेले तेवढं बघायचं, बाकी सर्व दाखवले तुम्हाला। आता तुम्ही हा पूर्ण किल्ला पाहिलेला आहे। याच्यामध्ये जे 4 जी मी तुम्हाला सांगितली किल्ल्याची वास्तुरचना, डिफेन्स स्ट्रॅटेजी म्हणजे सुरक्षितता, तिसरं याच्यामधला प्रेक्षणीय स्थळ, आणि चौथा महत्त्वाचा भाग म्हणजे जे काही किल्ला कशासाठी बांधण्यात आलेला होता। हा किल्ला यासाठी बांधलेला होता की यादवांचे जे राज्य होतं किंवा यादव जे होते हे खूप धनवान होते आणि त्यांची प्रजा आणि त्यांची आर्मी म्हणजे सैन्य वगैरे सर्व सुरक्षित राहावं म्हणून हा किल्ला एकदम अशा पद्धतीने बांधलेला आहे की कोणीही हा किल्ल्याला जिंकू शकत नाही। आणि तुम्ही याच्यामध्ये पाहिलेले की ह्या किल्ल्यामध्ये जे वास्तुरचना पाहिलेली आहे आणि डिफेन्स स्ट्रॅटेजी, आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भुयारी सुरुंग, म्हणजे कितीही शत्रू आतमध्ये यायचा प्रयत्न केला तरी हा किल्ला सहजरित्या जिंकू शकत नाही, म्हणून ह्या किल्ल्याची अशा पद्धतीने, आणि हा किल्ला जो आहे हा अजिंक्य किल्ला राहिलेला आहे। भारतामध्ये जे 4 किल्ले आहे, एक गोळकोंडाचा किल्ला, दुसरा मुरुड जंजिरा जो महाराष्ट्रामध्ये येतो, आणि देवगिरी किल्ला, आणि चौथा म्हणजे ग्वाल्हेरचा किल्ला, आणि हे कोणतेही 4ही किल्ले कोणीही जिंकलेले नाही, ह्या फितुरीने सर्व जिंकलेले आहेत। माझं नाव थॉमस बनसोड आहे आणि मी गेली 27 वर्षे ह्या पर्यटन स्थळामध्ये मी काम करतो। इथून वरती आलो, आता ही रेलिंग आपल्याला पाहायला भेटली, इथून अर्धा परिसर जो आहे तो पाहायला भेटला आपल्याला। ती मेंढा तोफ, हे पाहू शकता, अशा पद्धतीचं काही आपल्याला परिसर पाहायला भेटतोय।
आणि इथून स्टार्ट होते वरती पायऱ्या चढायला. आणि वरती जे ते राजदरबार, गणेश मंदिर आणि बरंच काय आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि इथपर्यंतचा भाग जो आहे तो आता कवर झालेला आहे आपला. हे पाहू शकता, ही 70 फूट जी दरी आहे जी खंदून ठेवलेली डोंगरात, ते आपल्याला पाहायला भेटते. आणि पाणी पाहू शकता पूर्ण हिरवं झाले आता त्या कारणाने. अगोदर ह्याच्यात मगरी वगैरे राहायच्या. तो राजाचा महल, इथं रंगमहल वगैरे बरंच काही काही वस्तू होत्या, पण आता त्या नाही आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं इथून पडले तर 70 फूट खाली जाणार आपण. आणि गाईडची फीस जर म्हणलं तर 2000 रुपये 5 लोकांसाठी, आणि 10 लोकांसाठी काहीतरी 2500 रुपये असं काहीतरी आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्हाला गाईड पाहिजे नसेल तर हे पुस्तक आहे ते की आपल्याला पार्किंगच्या तिथंच आपल्याला हे छोटे छोटे जे विक्रेते आहेत त्यांच्याजवळ पाहायला भेटतं. 100 रुपयाला हे पुस्तक आहे, ते मी घेतलेले. आत्ता दिलेल्या गाईडच्या माहितीनुसार जेवढा किल्ला आपण पाहिला तो कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि काय चुकलं असेल तर ते पण लिहा, ते सुधारण्याचा प्रयत्न करायला सांगू. ठीक आहे, तर असं त्याने ब्लॉग संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.